नमस्कार मित्रांनो, काल आपण कोणताही सेशन या ठिकाणी आपल्या चॅनलवरती टाकला नव्हता. तब्येत बरोबर नसल्यामुळे या ठिकाणी मित्रांनो थोडा प्रॉब्लेम झाला होता. ओके, तर OMCचा पेपर आहे मित्रांनो 2022ला झालेला आणि ह्या पेपरचा आपण ॲनालिसिस आज या ठिकाणी घेणार आहे. मित्रांनो, या ठिकाणी जर तुम्ही हा व्हिडिओ बघितला तर 50पेक्षा जास्त कन्सेप्ट तुमच्या या ठिकाणी क्लिअर होणार आहे. ओके, प्रश्न कसे काय यावरती माणसांना जायचं नाही कधीच मित्रांनो. ओके, इलेक्ट्रिकलच्या कन्सेप्ट जर क्लिअर असेल तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचा पेपर या ठिकाणी क्रॅक करू शकता. ओके, तर मित्रांनो आपण झटपट या ठिकाणी 30 क्वेश्चन आज घेणार आहे, 30 उद्या घेणार आहे. ओके, तर 30 क्वेश्चन आपण चला या ठिकाणी स्टार्ट करूया. प्रश्न इंग्लिशमध्ये आहे पण तुम्हाला त्यावरती जायचं नाही. मी पूर्णपणे मराठीत तुम्हाला डिटेल सांगणार आहे. तुम्हाला प्रश्न तुम्हाला कळला नाही हे तुम्हाला गरजच नाही त्याची. तुम्हाला फक्त मी या प्रश्नावरून कन्सेप्ट क्लिअर करणार आहे. ओके, तर पहिला प्रश्न आहे मित्रांनो पॅरलल सर्किटचा. तुम्हाला पहिले पॅरलल सर्किटची मी काय करतो या ठिकाणी कन्सेप्ट सांगतो. ओके मित्रांनो, अशा पद्धतीचं समजा या ठिकाणी मी रेझिस्टन्सचं पॅरलल सर्किट घेतो. ओके, रेझिस्टन्सचं पॅरलल सर्किट घेतलं असताना या ठिकाणी तुम्हाला सांगतो प्रत्येक ब्रांचमध्ये जे व्होल्टेज असतं प्रत्येक ब्रांचमध्ये जे व्होल्टेज असतं ते सेम असतं, बट प्रत्येक ब्रांचमधला जो करंट असतो मित्रांनो तो वेगळा असतो. ओके, आणि प्रत्येक ब्रांच ही जर तुम्हाला त्या ठिकाणी ऑपरेट करायची असेल तर प्रत्येक ठिकाणी तुम्हाला वेगवेगळं स्विच म्हणजे सेपरेट स्विच लावावं लागतं. सेपरेट स्विच लावावं लागतं. बट या ठिकाणी सिरीजमध्ये असं नसतं मित्रांनो. सिरीजमध्ये करंट सेम असतो, व्होल्टेज डिफरन्स असतं, त्यामध्ये एकच स्विच तुम्हाला लावावं लागतो. ओके, तर अशा पद्धती असतं सिरीज आणि हे जे असतं हे असतं पॅरलल. अशा पद्धतीचा आपला पहिला प्रश्न आहे. बघा आपण प्रश्न वाचूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज इनकरेक्ट. आपल्याला चुकीचं स्टेटमेंट सांगायचं आहे. पॅरलल वायरिंग इन अ डोमेस्टिक म्हणजे घरामधली जी वायरिंग असते आपली पॅरललमधली ती असते पॅरललमधली आणि त्या वायरिंग वरील आपल्याला काय करायचं हे चुकीचं या ठिकाणी उदाहरण खालीलपैकी सांगायचं. ओके, बघा पहिलं उदाहरण काय सांगतं, इच इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस हॅज इट ओन स्विच म्हणजे प्रत्येक ब्रांचमध्ये वेगळं स्विच या ठिकाणी असणार आहे. ओके, पहिलं बरोबर आहे पहिलं हे बरोबर आहे. ओके, आता दुसरं बघा, इच इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस गेट द सेम करंट. बघा पॅरललमध्ये सेम करंट नसतो, सिरीजमध्ये सेम करंट असतो, पॅरललमध्ये व्होल्टेज सेम असतं, करंट सेम नसतो. ओके, आता हे बघा हे आपल्याला काय विचारलं आहे चुकीचं, मग हे काय आपलं चुकीचं आहे. ओके, आणि नंबर 3चं बघा इच इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस गेट द सेम व्होल्टेज. बघा सेम व्होल्टेज आहे ना प्रत्येक ब्रांचला, हो हे पण बरोबर आहे, पण आपल्याला काय करायचं आहे चुकीचं ओळखायचं चुकीचं, म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे ऑप्शन नंबर 2. ओके, अशा पद्धतीच्या कन्सेप्ट आपण तुमच्या या ठिकाणी क्लिअर करणार आहे. ओके मित्रांनो, हा जो पेपर आहे ना पूर्णपणे तुमचा जो महापारेषण आणि महावितरणचा टेक्निशियनचा पेपर होणार आहे सेम तोच पॅटर्न आहे, त्यामुळे तुम्हाला हा फॉलो करायचा आहे. बघा तुम्ही जास्त असा डीप लेवलचा अभ्यास करसाल आणि खालची लेवल सोडून देसाल तर काही खरं नाही. बघा ओके, त्या दिवशी पेपर होईल त्या दिवशी मग तुम्हाला आठवण येईल. ओके, चला पुढचा प्रश्न असा आहे, ओन विच पार्ट ऑफ ॲन AC मोटर. म्हणजे AC मोटरचा असा कोणता पार्ट आहे की त्यावरती फील्ड वाइंडिंग केलेली असते. बघा AC मोटरमध्ये बघा स्क्वेरल केज अशा पद्धतीचं काय असतं रोटर असतं, माहिती अशा पद्धतीचं या ठिकाणी रोटर असतं आणि रोटरवरती काय केलेलं असते स्किविंग केलेली असते आणि यावरती काय पाडलेले असते स्लॉट पाडलेले असते आणि या स्लॉटवरती वाइंडिंग केलेली असते आणि तेच विचारलं आहे की वाइंडिंग कोठे केलेली असते, तर मित्रांनो वाइंडिंग केलेली असते स्लॉटवरती. ओके, चला पुढचा प्रश्न 3 नंबरचा. तुम्हाला एक सिम्बॉल दिला आहे आणि विचारला आहे हा सिम्बॉल कशाचा आहे. मित्रांनो तुम्हाला माहिती आहे हा सिम्बॉल आहे स्टारचा, हा आहे डेल्टाचा आणि याचं कॉम्बिनेशन करून जेव्हा अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी लिहितात अशा पद्धतीने लिहितात तेव्हा हा सिम्बॉल होतो मित्रांनो स्टार डेल्टा स्टार्टरचा. कशाचा? स्टार डेल्टा स्टार्टरचा. आणि तेच विचारलं आहे की हा सिम्बॉल कशाचा आहे मित्रांनो, तर तो सिम्बॉल तुमचा कशाचा आहे स्टार डेल्टा स्टार्टरचा. तुम्हाला सगळे सिम्बॉल या ठिकाणी करून घ्यायचे. येणाऱ्या पेपरला 2 सिम्बॉल 100% येणार याची मी गॅरंटी देतो. ओके, 2 सिम्बॉल 1 ते 2 सिम्बॉल येतोच मित्रांनो, प्रत्येक वेळेस येतो. ओके, चला पुढचा प्रश्न, व्हॉट टाईप ऑफ हॅमर इज यूज टू रिमूव्ह द नेल्स फ्रॉम द वूड. बघा लाकड असतं अशा पद्धतीनं आणि तुम्हाला लाकडामध्ये जे ठोकलेले खिळे असतात लाकडामध्ये जे ठोकलेले खिळे असतात ते जर खिळे काढायचे असेल तर तुम्हाला काय करावं लागतं या ठिकाणी अशा पद्धतीचं एक हॅमर असतं. अशा पद्धतीचं एक हॅमर असतं. ओके, ते हॅमर तुम्हाला या ठिकाणी वापरावं लागतं. हे जे 2 दातं दिसतात या ठिकाणी गुंतवावं लागतात आणि हे या ठिकाणून उचटावं लागतं, तेव्हा हा खिळा काय होतो वरच्या साईडला तुमचा रिमूव्ह होऊन जातो. ओके, आणि हे हॅमर जे असतं मित्रांनो या हॅमरचं नाव काय क्लॉ हॅमर आहे. कोणता हॅमर आहे? क्लॉ. 15 ते 20 या ठिकाणी टाईप आहे हॅमरचे आणि प्रत्येक वेळेस एक टाईप या ठिकाणी पेपरला येतो मित्रांनो. बघा सर्वात पहिले काय करायचं तुम्हाला सिम्बॉल. ओके, सिम्बॉल करायचे. ओके, आणि नंबर 2ला तुम्हाला काय करायचं आहे टूल्स सगळे
काय टूल्स, म्हणजे हाही प्रश्न तुमचा कन्फर्म आहे, 2.2 मार्क लिहून घ्या माझ्याकडून, पेपरला येणार म्हणजे येणार. हा पण प्रश्न कन्फर्म आहे, 2.2 मार्क लिहून घ्या माझ्याकडून, पेपरला येणार म्हणजे येणार. पेपर आजच फुटला समजून जा, पेपरला हे प्रश्न येणार म्हणजे येणार. हेच सेम येईन हे नाही, टूल्सवरती एक येणार, सिम्बॉलवरती एक येणार, बस. ओके. आता हॅमरचे जेवढे पण 15-20 प्रकार आहे ते तुम्हाला माहीत नाही मित्रांनो, पण मी या ठिकाणी अशी आयडिया केलेली आहे की आपला जे टेलिग्राम चॅनल आहे टेक्निकल यूट्यूबवाला, त्यावरती पूर्णच्या पूर्ण प्रकार मी आज टाकणार आहे सगळे. मग ते तुमचं बॉल पेन झालो, क्रॉस झालो, या ठिकाणी क्लब झालो, बॉल झालो, या ठिकाणी स्ट्रीट झालो, सगळी टाकणार आहे मी त्या ठिकाणी. ओके. आणि ही जी PDF आहे मित्रांनो ही HD टाईपमध्ये, काय HD फॉर्मॅटमध्ये टेलिग्राम चॅनलला अवेलेबल आहे. आणि टेलिग्राम चॅनलचं नाव आपण टेक्निकल यूट्यूबवाला हे ठेवलेलं आहे आणि त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ओके. चला पुढे काय आहे, इन अ ट्रान्सफॉर्मर द ब्रीदर कन्सिस्ट ऑफ डॉट विच ॲब्झॉर्ब द मॉइश्चर फ्रॉम द एअर. काय बघा, तुमचं ट्रान्सफॉर्मर असतं, काय ट्रान्सफॉर्मर असतं आणि ट्रान्सफॉर्मरला या ठिकाणी काय केलेलं असतं, ब्रीदर लावलेलं असतं. आणि ब्रीदर कशासाठी लावलेलं असतं मित्रांनो, जेव्हा आपलं ब्रीदर म्हणजे एक तुमच्या ट्रान्सफॉर्मरचं फुफ्फुस असतं, काय फुफ्फुस असतं, ते काय करतं माहिती आहे का, जेव्हा या ठिकाणी तुमच्या ट्रान्सफॉर्मरमधली ऑइलची हालचाल होते, ते वरती जातं खाली येतं, तेव्हा बाहेरची हवा आत घेणे आणि आतील हवा बाहेर सोडणे, जेव्हा ही प्रक्रिया या ठिकाणी ब्रीदरमार्फत होती, तेव्हा बाहेरचं या ठिकाणी काय होतं, बाहेरचं जे मॉइश्चर आहे ते ट्रान्सफॉर्मरच्या ऑइलमध्ये या ठिकाणी मिक्स होतं. पण असं होऊ नाही, काय असं होऊ नाही. त्यामुळे या ठिकाणी सिलिका जेल असतं मित्रांनो, काय सिलिका जेल असतं. आणि हे सिलिका जेल काय करतं, जेव्हा बाहेरचं मॉइश्चर या ठिकाणी येतं, काय बाहेरचं मॉइश्चर येतं ते ॲब्झॉर्ब करून घेतं आणि नंतर ती बिना मॉइश्चरची हवा या ठिकाणी आतमध्ये टाकतं. मग आपल्याला तेच विचारलं की यामध्ये काय वापरतात, तर मित्रांनो यामध्ये वापरतात सिलिका जेल. सिलिका जेलचा कलर काय असतो, पहिले निळा, नंतर तो काय होतो, गुलाबी या ठिकाणी होतो. ओके. चला पुढे, टेस्टिंग ऑफ द अल्टरनेटर डज नॉट इन्क्लूड. यापैकी कोणती टेस्ट आहे, काय यापैकी कोणती टेस्ट आहे की ती अल्टरनेटरमध्ये करत नाही मित्रांनो. बघा, व्हॅरी द अर्थ कनेक्शन. बघा, तुम्ही प्रत्येक वेळेस काय करता, टेस्ट करताना अर्थ कनेक्शन घेता, म्हणजे तुमची जी बॉडी आहे, काय तुमच्या ट्रान्सफॉर्मरची ही जी बॉडी आहे, काय करता, बॉडीला एक हे लावता आणि एक सप्लायला लावता आणि बघता की तुमचं काय हे अल्टरनेटर किंवा कोणतंही मशीन काय ग्राउंड झालं का, ही टेस्ट करता तुम्ही, 100% करता. ओके. त्यानंतर पुढे बघा, कंटिन्युटी. बघा, कंटिन्युटी टेस्ट पण करता तुम्ही, कशामध्ये करता, मग तुमच्या कोणत्या एक 2 इक्विपमेंटमध्ये असेल किंवा 2 वाइंडिंगमध्ये असेल, कशामध्ये असेल, काय ती तुम्ही करता, 100% करता, ही पण करता. ओके. त्यानंतर बघा, व्हॅल्यू ऑफ द इन्सुलेशन रजिस्टर. इन्सुलेशन रेजिस्टन्स बी तुम्ही काय करता या ठिकाणी, याची पण टेस्ट मित्रांनो घेता. मग तुम्ही ट्रान्सफॉर्मरमध्ये जर बघितला, तुम्ही त्यामध्ये ऑइलची टेस्ट या ठिकाणी घेता, पूर्ण वाइंडिंगची टेस्ट घेता. ओके. आणि ह्या वाइंडिंग कशा असतात मित्रांनो, 8 दिवसाला म्हणजे वाइंडिंग म्हणजे ह्या ज्या टेस्ट असतात 8 दिवसाला घेणाऱ्या वेगळ्या, 15ला वेगळ्या, 30ला वेगळ्या, सुबोध विद्युतशास्त्रामध्ये सर्व काही डिटेलमध्ये दिलेलं आहे. ओके. त्यानंतर बघा, चौथं काय या ठिकाणी, बघा चौथी टेस्ट काय, व्हॅरी द वेट. तुम्ही वेट मोजता का, मला सांगा बरं, तुम्ही टेस्ट घेताना प्रत्येक वेळेस वेट मोजता का, वेट मोजायचं काय गरज आहे त्या ठिकाणी, वेट मोजायची काहीही गरज नाही. म्हणून आपलं ऑप्शन काय आहे, ऑप्शन नंबर 4 आहे. बघा या ठिकाणी काय, ऑप्शन नंबर 4 हे आपलं बरोबर आहे. त्यांनी सांगितलं काय होतं, कोणती टेस्ट तुम्ही ट्रान्सफॉर्मर म्हणजे अल्टरनेटरमध्ये करत नाही ते तुम्हाला या ठिकाणी सांगितलं होतं. ओके. चला पुढे काय बघा, मोस्ट इम्पॉर्टंट, ही डायग्रामच आपल्याला कळत नाही आणि आपण प्रश्न काय करतो, स्किप करून टाकतो. ओके. बघा, आयडेंटिफाईड द टाईप ऑफ DC जनरेटर. हे कोणत्या DC जनरेटरचा टाईप आहे. बघा, मी तुम्हाला काढून दाखवतो, चांगल्या पद्धतीने काढून दाखवतो की ही डायग्राम अशी फोडून आपण कशा पद्धतीने काढू शकतो. बघा, ही झाली तुमची, मी रेजिस्टन्स काढला बघा, सिरीज वाइंडिंग. ओके. आणि या सिरीज वाइंडिंगला तुम्हाला काय करायचे, इकडच्या साईडले, काय इकडच्या साईडले. बघा, अजूनसुद्धा मित्रांनो माझा आवाज बरोबर नाही आहे, त्यामुळे मी या ठिकाणी सेशन टाकू शकलो नाही, अजूनसुद्धा तब्येत या ठिकाणी बरोबर नाही आहे. बघा, एक अशा पद्धतीची डायग्राम असते. बघा, काय एक अशा पद्धतीची डायग्राम असते आणि ह्या झाला तुमचा हे काय रोटर किंवा अल्टरनेटर. ओके. आणि एक कशी असते, अशा पद्धतीची डायग्राम असते. बघा, दोन्हीमध्ये फरक काय दिसतोय मित्रांनो तुम्हाला, एकामध्ये तुमची जी RS म्हणजे RSS म्हणजे SH शंट वाइंडिंग आणि सिरीज वाइंडिंग हे झालं अल्टरनेटर, काय अल्टरनेटर सॉरी मित्रांनो, हे आर्मेचर झालं, काय आर्मेचर. बघा, एका ठिकाणी फक्त आर्मेचरला काय या ठिकाणी पॅरललमध्ये या ठिकाणी तुमची शंट वाइंडिंग जोडलेली आहे आणि एका ठिकाणी सिरीजला पण आणि आर्मेचरला सुद्धा ही दोन्ही वाइंडिंग या ठिकाणी पॅरललमध्ये जोडलेली. बघा, मग तुम्हाला कसं ओळखायचं आहे, हे या ठिकाणी काय मित्रांनो, फक्त आर्मेचरला पॅरललमध्ये जोडलेली आहे. तर या वाइंडिंगला आणि या कनेक्शनला म्हणतो आपण शॉर्ट शंट टाईप, काय शॉर्ट शंट टाईप.
आणि ही एक आहे मित्रांनो या ठिकाणी आर्मेचरला पण जोडलेली आहे आणि तुमच्या सिरीज वाइंडिंगला सुद्धा पॅरलल जोडली आहे. तर ही झाली तुमची लॉंग. बघा या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला हे लक्षात येत नाही, मग तुम्हाला हे कट करायचं आणि हीच वाइंडिंग इथं लावायची ना मित्रांनो अशी. काय झाली मग ही झाली ना शॉर्ट शंट. मग बस शॉर्ट शंटमध्ये बघायचं ऑप्शन कुठं आहे, या ठिकाणी झाली शॉर्ट शंट कंपाऊंड. बस एवढंच असतं, तुम्हाला कळत नाही आहे. या ठिकाणी तुम्ही कधी बघितलं नसतं बाप जल्मी हे असं या ठिकाणी डायग्राम आपल्याला कुठे कोणत्याही पुस्तकामध्ये अशी दिलेली आहे. त्यामुळे काय करायचं तुम्हाला ही तोडून टाकायची आणि अशी लावायची, संपला विषय. कळलं तुम्हाला मग आता शॉर्ट शंट आणि लाँग शंट कशा पद्धतीने ओळखायचं. ओके चला पुढचा प्रश्न आहे 8 नंबरचा. फ्युजिंग फॅक्टर विचारला आहे मित्रांनो. HRC फ्यूजचा तो 1.1 असतो. या आजपर्यंत 10 ते 15 पेपरमध्ये हा प्रश्न आलेला आहे. ओके हा प्रश्न काय, HRC फ्यूजचा फ्युजिंग फॅक्टर काय आहे. तो असतो मित्रांनो 1.1. या ठिकाणी कोणती कन्सेप्ट नाही आहे. ओके बघा विच टाईप ऑफ ब्रिज इज यूज मेजर द व्हेरी लो रेजिस्टन्स. बघा आता इथं काय तुम्हाला लो रेजिस्टन्स मोजायचा आहे. बघा किती टाईप आहे, 3. एक लो झाला, एक झाला मीडियम, काय एक झाला मीडियम आणि एक झाला हाय. असे 3 पैकी एक प्रश्न कधी पेपरला येत असतो. म्हणजे लो झाला त्याचा येतो, मीडियम झाला त्याचा येतो, मग त्याच्यात रेजिस्टन्स किती असतो काय येतो त्याच्यावर येतो, किंवा कोणत्या मीडियमचा रेजिस्टन्स हा कोणत्या तुम्ही टाईपने या ठिकाणी मोजता ते सुद्धा पेपरला येतं. ओके हे सुद्धा आपल्या पुस्तकामध्ये थेअरीच्या पूर्णपणे दिलेले आहे. ओके नसेल तर मला कॉल करा, मी तुम्हाला देतो. ओके बघा आपल्याला काय विचारलं आहे, लोमध्ये काय मित्रांनो 2 टाईप असतात. एक पोटेन्शियल वगैरे ती एक टाईप आहे आणि एक केल्विनवाली ती एक टाईप आहे. मग आपल्याला लो विचारलं आहे तर लो आपल्याला या ठिकाणी केल्विन या ठिकाणी द्यायचं आहे. ओके आणि वरच्या क्वेश्चनमध्ये जो 8 नंबरचा क्वेश्चन होता मित्रांनो, HRC फ्यूजचा फुल फॉर्म या ठिकाणी लक्षात ठेवा, हाय रप्चरिंग कॅपॅसिटी. काय हाय रप्चरिंग कॅपॅसिटी. ओके चला पुढचा प्रश्न बघूया. व्हॉट इज द टाईम पिरियड. बघा टाईम पिरियड काढायचा आहे. फ्रिक्वेन्सी दिलेली आहे तुम्हाला, व्होल्टेज दिलेलं आहे. व्होल्टेज हा तुम्हाला गफळा करण्यासाठी दिलेलं असतं. व्होल्टेजचं या ठिकाणी काही काम नसतं मित्रांनो, पण तुम्हाला या ठिकाणी काय व्हा तुम्ही प्रॉब्लेमॅटिक वेवमध्ये त्या ठिकाणी गुताव त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी व्होल्टेज दिलेलं आहे. अशी सुद्धा प्रश्न पेपरला येतात मित्रांनो. तुम्हाला या ठिकाणी मग फ्रिक्वेन्सीचा या ठिकाणी फॉर्म्युला काय असतो 1/T. काय असतो 1/T. आणि टाईम पिरियडचा फॉर्म्युला काय असतो 1/f. काहीच करायचं नाही, किमती ठेवायच्या. T बरोबर 1/f. एफची किंमत काय दिली आहे 50. या ठिकाणी डायरेक्ट काय करायचं तुम्हाला 50. या ठिकाणी भाग जात नाही, एकला भाग जातो का नाही, 0 घेतला. या ठिकाणी 0 पॉईंट घेतला, परत 0 घेतला. ओके आणि परत इथं 0 घेतला, हा 0 कट केला. 5 2 10 इथं आलं 2. 0.02 म्हणजे तुम्ही याला कसं लिहू शकता सांगा बरं. कशा पद्धतीने तुम्ही याला लिहू शकता, कशा पद्धतीने लिहू शकता. 1 ना इकडे आणला 0 1 झाला, 2ने आणला नंतर 3ने आणला. 3 म्हणजे काय होतं तुमचं मिली होतं. काय होतं मिली होतं, म्हणून तुमचं उत्तर येतं 20 मिली सेकंद. अशा पद्धतीचं तुमचं मिली मेगा मायक्रो पिको बिको सगळं तुम्हाला आलं पाहिजे. ओके हे पेपरला येतं, 100% येतं पेपरला. ओके आता बघा पुढं फाइंड द फ्रिक्वेन्सी. तुम्हाला फ्रिक्वेन्सी काढायची आहे. काय 5 मायक्रोफॅरड कॅपॅसिटर ऑफर. काय 5 मायक्रोफॅरड कॅपॅसिटर ऑफर रिॲक्टन्स दिलेला आहे 1000 ओम. तुम्हाला XCचा फॉर्म्युला माहिती आहे 1/2πfc असतो. काय करायचं आहे F इकडे घ्यायचा आहे, XC तिकडे घ्यायचा आहे, मग 2πxc आणि हा C अशा पद्धतीने फॉर्म्युला लागतो. फॉर्म्युला लागल्यानंतर काय फॉर्म्युला लागल्यानंतर 1 जसाच्या तसा 2 आणि पाय जशाचा तसा गुणिले XC दिला आहे तुम्हाला 1000. ओके आणि हा दिला आहे 5 मायक्रो म्हणजे 10⁻⁻6. या ठिकाणी ही कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपलं उत्तर या ठिकाणी भेटतं तुम्हाला 100 पाय हर्ट्झ. काय 100 पाय हर्ट्झ. कशा पद्धतीने हे जे -6 आहे ते वरती जाऊन या ठिकाणी मित्रांनो प्लस होतात. काय वरती जाऊन ते +6 होतात. मग याच्या वरती काय 3 आणि अजून 3 असे या ठिकाणी काय येतात 0 येतात. मग हे 3 शून्य कट होतात, हे 3 शून्य कट होतात. या 2ने वरती जर भाग दिला तर वरती 500 येतं. किती येतं 500 येतं. या 5ने जर त्याला भाग दिला काय हे तर कट झालं पाहिजे, हे तर वरती येतं 100. म्हणून आपलं उत्तर आलं 100 आणि खाली पाय राहिला आपला म्हणून भागिले खाली पाय घेतला आणि आपलं या ठिकाणी काय फ्रिक्वेन्सीचं आपण कशामध्ये मोजतो हर्ट्झमध्ये मोजतो. म्हणून या ठिकाणी आपलं हे उत्तर आलं आहे. ओके मित्रांनो कळालं सर्वांना. कळालं नसेल तर एकदा परत बघा आणि हा प्रश्न लिहून घ्या. आपल्याला हे कॅपॅसिटन्सचा विचारला आहे. काय कॅपॅसिटिव्ह इंडक्टन्स विचारला आहे तुम्हाला. इंडक्टिव्ह कॅपॅसिटन्स काय कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स दिला आहे होता मित्रांनो. काय कॅपॅसिटिव्ह रिॲक्शन मला इंडक्टिव्ह रिॲक्टन्स पण इथं विचारू शकते. 2π काय 2π
FL तो त्याचा काय आहे या ठिकाणी फॉर्म्युला असतो मित्रांनो. ओके, चला पुढचा प्रश्न 12 नंबरचा. विच टाईप ऑफ मोटर इज यूज, काय विच टाईप ऑफ मोटर इज यूज जनरेटिंग स्टेशन, काय जनरेटिंग स्टेशनमध्ये कोणती मोटर वापरतात कशासाठी, बघा सबस्टेशनमध्ये, कशामध्ये सबस्टेशनमध्ये, फॉर इम्प्रूव्हिंग पॉवर फॅक्टर. मित्रांनो पॉवर फॅक्टर आला माझा कप झालेला आहे मित्रांनो, थोडा प्रॉब्लेम होतो आहे, तेवढं मॅनेज करा. ओके मित्रांनो, बघा पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हचं आलं की तुमच्या समोर आलं पाहिजे सिंक्रोनस मोटर, काय सिंक्रोनस मोटर. तर आपल्या या ठिकाणी सबस्टेशनमध्ये काय जनरेटिंग स्टेशन सबस्टेशनमध्ये काय आपल्याला एक मोटर कशासाठी पॉवर फॅक्टर इम्प्रूव्हसाठी केली जाते, काय यूज केली जाते आणि ती मोटर असते सिंक्रोनस मोटर. मित्रांनो आपण सिंक्रोनस मोटर कुठं कुठं वापरतो आणि ती काय काय करते मित्रांनो, बघा सिंक्रोनस मोटर जी आहे पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करते, काय पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करते आणि परत काय करते, बघा सिंक्रोनस मोटर ही काय करते युनिटी पॉवर फॅक्टर पण देते, युनिटी पण देते, लॅगिंग पण देते आणि लीडिंग पण देते. ओके, अशा पद्धतीने तिन्ही पॉवर फॅक्टरवरती ती काम करते. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. वेन अ प्युअर काय 2000 वॅट हीटर, बघा 2000 वॅटचं काय हीटर आहे आणि इन द हाऊस वायर, काय इन द हाऊस वायर द हीटर टर्न्स रेड, बघा हीटर लाल झालं आहे तुमचं, काय हीटर लाल झालं आहे पण वायर रिमेन कोल्ड, म्हणजे काय तुमचं हीटर आहे, बघा हे हीटर तुम्ही काय केलं हीटर लावलं आहे, काय हीटर लावलं आहे. प्रश्नाचा अर्थ नाही कळला 100% जाऊ द्या, त्याला मातीत जाऊ द्या, गरज नाही. आणि हीटरला हा वायर लावलेला आहे, तुम्ही हा वायर लावलेला आहे. त्यांनी सांगितलं हे हीटर लाल झालं आहे तपून, काय लाल झाले पण तुमचा वायर थंडगार आहे, असं काय झालं बरं, असं काय झालं मित्रांनो. हीटरचा तुमचा जो रेजिस्टन्स आहे खूप हाय, काय रेजिस्टन्स आहे खूप हाय, म्हणून त्या ठिकाणी I2RT काय होतोय लॉस होतोय, काय होतोय हा लॉस त्या ठिकाणी होतोय. आणि तुमच्या वायरमध्ये रेजिस्टन्स नसल्यामुळे या ठिकाणी तिथे लॉस होत नाही, I2RT लॉस होत नाही, त्यामुळे तो थंड आहे, कुल्ड आहे एकदम, काय कुल्ड आहे एकदम. आणि तुमचा हीटर काय झाला गरम झाला. बघा या ठिकाणी तुम्हाला तिसरं या ठिकाणी दिसतंय, बघा तिसरं ऑप्शन दिसतंय द रेजिस्टन्स ऑफ द एलिमेंट इज हायर, म्हणजे ह्या एलिमेंटचा रेजिस्टन्स काय हाय आहे, काय या एलिमेंटचा रेजिस्टन्स हाय म्हणून तो लाल झाला. देन इट ऑफ द वायरिंगपेक्षा तो कसा आहे हाय, वायरिंगचा रेजिस्टन्स एकदम निग्लेक्ट आहे, काय एकदम निग्लेक्ट आहे, त्यामुळे तिथे काय झालं तो थंड आहे, त्यामध्ये काही प्रॉब्लेम त्या ठिकाणी आला नाही. बघा तुम्हाला या ठिकाणी कशाचं एक बोललो होतो मी, हॅमर या ठिकाणी विचारले जातात, काय तर या ठिकाणी तुम्हाला हॅमर दिलेला आहे, विचारला आहे हा मेकॅनिक कोणता, मेकॅनिक हॅमर या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे मित्रांनो, कोणता मेकॅनिक. याचे 15 ते 20 पार्ट आहे बरं का, सगळे 15 ते 20 पार्ट आहे, काय सगळे 15 ते 20 पार्ट आहे, किती 15 ते 20 सगळे टेलिग्राम चॅनलला आता 5 मिनिटात टाकणार आहे, किती 5 मिनिटात सगळे टेलिग्राम चॅनलला. त्यामुळे टेक्निकल यूट्यूबला टेलिग्राम चॅनल जॉईन करा. 50पेक्षा जास्त पुस्तकं मराठीमधून नोट्स प्लस पूर्ण MCQ सगळं काही त्या ठिकाणी पुस्तकं अवेलेबल आहे, तुम्ही डाउनलोड करू शकता. हॅमरचं तुम्हाला तुमची क्लिअर करतो सगळं, ओके सगळं तुम्हाला टाईप देतो त्याचे. बघा आता या ठिकाणी असा स्टार दिला आहे आणि तो काय या ठिकाणी तुम्हाला सांगतो ते विचारलं आहे. बघा दिस स्टार मार्क ऑन द डायल इंडिकेटर, काय डायल इंडिकेटर म्हणजे तो काय डायल करतो कशामध्ये, दॅट द इन्स्ट्रुमेंट इट सब्जेक्ट फॉर टेस्ट अप टू व्होल्टेज. बघा हा काय व्होल्टेज इंडिकेट करतो तेवढं विचारलं आहे फक्त, कशात या कशामध्ये इन्स्ट्रुमेंटमध्ये, काय इन्स्ट्रुमेंटमध्ये हा स्टार काय इंडिकेट करतो तेवढं विचारलं आहे. बघा 3 स्टार असतात, काय 1 2 आणि 3. एका स्टारमध्ये काय असतं 0 असतो मित्रांनो, हा दिसत नसेल मान्य करतो. काय बघा याला मोठं करू का मी, या स्टारला मोठं करू का सांगा तुमच्यासाठी काही पण. ओके बघा असं करतो, याला असं मोठं करतो, याला होत नाही, अरे होय की बाबा, हां झाला. बघा अशा पद्धतीनं हा स्टार असतो. ओके या स्टारमध्ये काय असतं, हे 3 स्टार वेगवेगळे आहे, बघा काय 3 स्टार वेगळे. एका स्टारमध्ये 0 असतो, एका स्टारमध्ये काहीच नसतं, काय एका स्टारमध्ये 0 असतो आणि एका स्टारमध्ये काहीच नसतं. बघा याच्यात 0 घेऊ, काय याच्यात 0 घेऊ आणि आपला प्रश्न काहीच नाही त्याच्यावर आहे, मग याच्यात काहीच नाही घ्यायचं आपल्याला, हा मोकळा ठेवायचा. आणि याच्यामध्ये काय असतो 2 असतो, काय असतो 2 असतो. मग हे 2 काय इंडिकेट करते ते आपण या ठिकाणी बघू मित्रांनो. जो 0 इंडिकेट करतो ना, 0 काय जो 0 इंडिकेट करतो तो 0च असतो, त्यामध्ये कोणतंही व्होल्टेज या ठिकाणी तुम्हाला इंडिकेट करत नाही, काय कोणतंही व्होल्टेज इंडिकेट करत नाही. पण मित्रांनो जो रिकामा असतो ना, रिकामा तो 500 व्होल्ट इंडिकेट करतो, किती 500 व्होल्ट इंडिकेट करतो. आणि ज्यामध्ये 2 असतो काय तो 2 kV व्होल्टेज इंडिकेट करतो. हे प्रश्न पेपरला आलेले, हा रिकामावाला आला आहे,
रिकामावाला म्हणजे 500 वोल्ट, काय रिकामावाला म्हणजे 500 वोल्ट, 2 वाला म्हणजे 2 kV, काय 2 k वोल्ट, काय 2 k वोल्ट, आणि 0 वाला किती बोललो मी तुम्हाला, 0 वाला 0 डायरेक्ट, तो काही नाही आहे. ओके, अशा पद्धतीने 3 स्टार तुमचे या ठिकाणी क्लिअर झाले. आजपर्यंत मला तरी वाटते या ठिकाणी तुम्हाला हे माहीत नव्हतं 3 स्टारवाली कन्सेप्ट, हां ती आज आपल्या या ठिकाणी लेक्चरला या ठिकाणी क्लिअर झालेली आहे. पेपरला येऊ शकते मित्रांनो बरं का. आणि कन्सेप्ट प्रश्न समजण्यासाठी ही तुम्हाला हा सेशन मी घेत नाही आहे. प्रश्न तुम्हाला नाही, मला पण समजत नव्हतं पहिले काय, पण त्यावरती काय ॲनालिसिस केलं आणि नंतर तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओ घेऊन आलो. बघा व्हर्टिकल क्लिअरन्स, बघा एक या ठिकाणी आय रूल्स आहे बघा, तो तुम्हाला सांगतो मी. व्हर्टिकल क्लिअरन्स ऑफ द लो अँड मिडियम व्होल्टेज लाईन ऑफ बिल्डिंग. बघा या ठिकाणी एक 77 रूल्स असतो आय रूल्स. तो काय सांगतो, रस्त्याचे आणि वायरचे अंतर, काय रस्त्याचे आणि वायरचे अंतर. बघा आय रूलवरती यावरती जर तुम्हाला सेशन लागला तर आपण घेऊन येऊ, तशा कमेंट करा. आणि एक 78 असतो बघा, आणि एक 79 असतो. हे रूल काय करतात माहिती का, हे काय सांगतात, बिल्डिंगचं काय बिल्डिंगचं, ओके मित्रांनो, बिल्डिंगचं आणि त्या तुमच्या कंडक्टरचं अंतर, दोघांमधलं अंतर, मग ते सांगतात मीडियममधलं आणि हायमधलं सुद्धा. मग मीडियममधलं काय असतं मित्रांनो, व्हर्टिकल असतं 2.5 आणि हॉरिझॉन्टल असतं 1.2 ते 1.5 समथिंग. ओके, हे झालं मीडियम लोसाठी, काय लोसाठी. ओके, हायसाठी बघू आता आपण. हाय काय असतं मित्रांनो, व्हर्टिकल असतं 3.2 ते 3.6, 3.2 ते 3.6, आणि काय हे काय व्हर्टिकल. हॉरिझॉन्टल काय असतं बघा, हॉरिझॉन्टल ते सुद्धा 1.2 ते समथिंग 1.2 ते 2पर्यंत असतं मित्रांनो, काय 1.2 ते 2पर्यंत असतं. अशा पद्धतीने तुम्हाला इथे मीडियम विचारलं आहे. मग मीडियमसाठी किंवा लोसाठी काय सांगितलं आहे तुम्हाला, व्हर्टिकलमध्ये 2.5 आणि हॉरिझॉन्टलमध्ये 1.2 ते 1.5. ओके मित्रांनो, कळतंय ना मी काय सांगतोय ते. 100% अशी आशा करतोय की तुमच्या कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर होत असेल. ओके, बघा व्हॉट इज अ क्रिएटेड, काय बघा, व्हॉट इज अ क्रिएटेड वेन अ वायर इज वाऊंड ऑन ॲन आयर्न. बघा आयर्नचा एक बार आहे, त्याच्यावरती तुम्ही एक काय केलं आहे, असा बार आहे, काय असा बार आहे, याच्यावरती तुम्ही काय केलं, एक वायर वाऊंड केलं आहे बघा. अँड त्यातून काय करायला, करंट इज पास थ्रू इट, याच्यामधून करंट पास केला आहे. काय भाऊ, करंट पास केला आहे. मग तुला इथं काय, पहिले असं जर दिलं असलं, पहिले ऑप्शन वाचायचे बघा. इलेक्ट्रोस्टॅटिक मॅग्नेट असतं का हो राजा, असतं का इलेक्ट्रोस्टॅटिक या ठिकाणी, अजिबात नाही हो, हे नसतं आपल्यात या ठिकाणी, मी तर काही वाचलं नाही बघा. त्यानंतर आहे परमनंट मॅग्नेट, हो असतं परमनंट, आणि इलेक्ट्रोमॅग्नेट हे पण सोडून द्यायचं. या दोघांवरती आपल्याला कन्सेप्ट बघायचा आहे. बघा परमनंट मॅग्नेट अशा पद्धतीने असतं, तो पोल चेंज करतो का मला सांगा बरं. परमनंट मॅग्नेट किती तोडत न्याला तुम्ही, तो पोल चेंज करत नाही. तो जो असतो तो पोल चेंज करतो, आणि जे आउटर साईडला त्याच्या मॅग्नेटिक लाईन्स असतात त्या असत्या नॉर्थ टू साऊथ, प्रश्न आलेला आहे. आणि आतील साईडला ज्या असतात त्या असत्या साऊथ टू नॉर्थ, प्रश्न आलेले आहे बरं का, हे प्रश्न आलेले. आता या ठिकाणी सांगितलं तुम्हाला, हा बार घेतला, या बारमध्ये अशा पद्धतीने करंट पास केला, कशामधून, ह्या ज्या कॉईलमधून करंट पास केला, तर हे कोणतं मॅग्नेट झालं मित्रांनो, हे झालं इलेक्ट्रोमॅग्नेट. तुम्ही इलेक्ट्रिसिटी पास केली बघा. हे जे टर्मिनल इकडचे दोन, या दोन टर्मिनलचा जर तुम्ही या ठिकाणी सप्लाय चेंज केला तर याचे NS पोल हे SN सुद्धा होतात, या ठिकाणी पोल चेंज होतात. तेच या ठिकाणी परमनंट मॅग्नेटमध्ये होत नाही, ते लक्षात ठेवायचे. ही कन्सेप्ट आली तर डायरेक्टली डोळे बंद करून लावायचे इलेक्ट्रोमॅग्नेट. ओके मित्रांनो, कळाला प्रश्न. चला पुढचा प्रश्न घ्या. बघा द स्टार्टिंग टॉर्क, बघा स्टार्टिंग टॉर्क कॅपॅसिटर रन मोटरचा. बघा काय असतो, 2 टॉर्क असतात. ओके, एक असतो स्टार्टिंग टॉर्क आणि एक असतो रनिंग टॉर्क. ओके, अशा पद्धतीचे 2 टॉर्क असतात मित्रांनो. तर तुम्हाला विचारलं आहे स्टार्टिंग टॉर्क काय, बघा द स्टार्टिंग टॉर्क ऑफ कॅपॅसिटर रन मोटर इज टाईम ऑफ, म्हणजे फुल लोड टॉर्कच्या, म्हणजे रनिंग टॉर्क म्हणजे फुल लोड टॉर्क जो असतो मित्रांनो, फुल लोड टॉर्क, या फुल लोड टॉर्कपेक्षा जो स्टार्टिंग टॉर्क असतो तो किती पट असतो ते विचारलं आहे मित्रांनो. कधी लक्षात ठेवा, कॅपॅसिटर रन मोटरचा जो स्टार्टिंग टॉर्क असतो तो फुल लोडपेक्षा 3 पट असतो. काय असतो, फुल लोडपेक्षा 3 पट असतो. या ठिकाणी कन्सेप्ट नाही आहे, तुम्हाला लक्षात ठेवायचे. ओके, आता बघा, आता हे मेन प्रश्न या ठिकाणी. ओके, निऑन लॅम्पवरती विचारला आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी इल्युमिनेशन चॅप्टर चांगलं करून ठेवायचं. इल्युमिनेशनवरती सुद्धा एक प्रश्न येतो बरं का. चूज द करेक्ट स्पेसिफिकेशन ऑफ निऑन साईन लॅम्प. बघा निऑन साईन लॅम्प म्हणजे काय, तुम्ही जाहिरातीचे बोर्ड मोठ्या मोठ्या दुकानावरती बघितला आहे बघा. जनरल स्टोअर, बबिता जनरल स्टोअर, काय बबिता जनरल स्टोअर, असे या ठिकाणी जनरल स्टोअरवरती नावं चालतात. काय नावं चालतात, ते लॅम्प कोणते असतात, निऑन साईन लॅम्प.
आणि निऑन साईन लॅम्पची अशी असते ट्यूब मित्रांनो, काय ट्यूब असते बघा. कमीत कमी 1 मीटर जास्तीत जास्त 5 मीटर याची काय असते लांबी असते. आणि डायमीटर काय असते बघा, डायमीटर असते 10 mm ते 20 mm. आणि यावरतीच प्रश्न विचारला आहे नंबर 2चं ऑप्शन बघा. मॅक्झिमम लेंथ या ठिकाणी यांनी 1 मीटरच घेतली आहे, पण या ठिकाणी 5 मीटरपर्यंत असते बघा. मॅक्झिमम लेंथ या ठिकाणी तुम्हाला लक्षात ठेवायची या प्रश्नावरून. मॅक्झिमम लेंथ 1 मीटर आणि डायमीटर 10 ते 20 या ठिकाणी mm. निऑन साईन लॅम्पचा अभ्यास करून ठेवा, प्रश्न येऊ शकतो मित्रांनो. ओके, त्या ठिकाणी मग सोडियम वेपर लॅम्प झाला, तुमचे हॅलोजन झाले, तुमच्या ग्राउंडवरती कोणते लॅम्प यूज केले जाते, तुमचा कोल्ड लॅम्प कोणते, तुमचे हॉट लॅम्प कोणते, तुम्ही त्या ठिकाणी कार्बन वापरता की आर्गॉन वापरता, कोणते त्या ठिकाणी वायू वापरता, सगळं काही अभ्यास करायचा आहे. कोणते टंगस्टन वापरता की डायरेक्ट लोखंडाचाच रॉड त्या ठिकाणी वापरता, सगळं काही लक्षात करून ठेवायचे. आता बघा या ठिकाणी प्रश्न विचारला आहे, प्रश्नाचा फॉर्म्युला पहिला सांगतो CP/D². काय CP/D² हा या प्रश्नाचा फॉर्म्युला आहे. ओके बघा, प्रश्न वाचून सांगतो तुम्हाला. फाइंड द इल्युमिनेशन ऑफ द लॅम्प इफ इट हॅज अ कॅन्डला पॉवर काढायची आहे. कॅन्डला पॉवर दिलेली आहे किती 60 ॲट अ डिस्टन्स ऑफ द 2 मीटर. बघा इल्युमिनेशन ऑफ द लॅम्प काय करायचं, इल्युमिनेशन ऑफ द लॅम्प तुम्हाला सांगायचं आहे. कॅन्डला पॉवर CP दिलेली आहे आणि डिस्टन्स दिलं आहे 2 मीटर. बघा CP किती आहे 60 आहे. एवढं सोपं आहे, आपल्याला येत नाही. मला माहिती ना पेपरला येत नाही हो, सगळं विसरता, तुम्हाला तुमचं नाव पण येत नाही पेपरला. मग तर हे तर प्रश्न झाले जे की तुम्ही जन्मात कधी बघितले नव्हते. D² डिस्टन्स काय 2 आहे, 2चा वर्ग किती होतो 4 आहे, डायरेक्ट लिहून घेतो 4. 4नं जर भाग दिला 15 चोक 60, 15 उत्तर येतं बघा. आलं की नाही उत्तर. 2 सेकंदात 2.2 मार्क फिक्स होतात असे प्रश्न केले. आणि हे प्रश्न फक्त तुम्हाला येणार आहे बरं का. हे असे प्रश्न तो कोणाला येत नाही, कारण हे माहीतच नसतं. CP काय FP काय हे माहीतच नसतं ना आपल्याला. CP म्हणजे कॅन्डला पॉवर असतं, इल्युमिनेशन काय आहे ते पण नाही, त्याचं युनिट असतं मित्रांनो इल्युमिनेशनचं लक्स. काय असतं लक्स, बघा या ठिकाणी लिहितो लक्स असतं. ओके लक्षात ठेवायचे बरं का, येतं बघा. आता आयडेंटिफाय द नाही काय बघा हे बघा हे मला इंग्लिश वाचता येत नाही बरं का. इंटरनल बॅरियर पोटेन्शियल आहे बरं का. कोणाचं जर्मेनियमचं आहे GER नियम. मला इंग्लिश येत नाही बरं का तेवढी, मी मोडकी तोडकी इंग्लिश सांगतो तुम्हाला. जर्मेनियमचा तुम्हाला काय बॅरियर विचारला आहे, पोटेन्शियल बॅरियर. तसाच तुम्हाला काय जर्मेनियम या ठिकाणी त्याचा पोटेन्शियल डिफरन्स नाही, त्याची पुरी डिटेल त्याची सगळी कुंडली माहीत पाहिजे. कारण आज तुम्हाला पोटेन्शियल डिफरन्स या बॅरियर विचारला आहे, उद्या काही पण विचारू शकतात, हां. जर्मेनियमचा दुसरा भाऊ कोण आहे बघा, सिलिकॉन आहे. दुसरा भाऊ सिलिकॉन आहे. तुम्हाला जर्मेनियमची पण कुंडली सांगतो आणि सिलिकॉनची पण सांगतो बघा. सिलिकॉनचा किती असतो मित्रांनो या ठिकाणी 0.3 व्होल्ट. काय 0.3 व्होल्ट. आणि सिलिकॉनचा किती असतो 0.7 व्होल्ट. मग तुम्हाला विचारला काय याचा जर्मेनियमचा, मग तुम्हाला हा लावायचा आहे ना. जर तुम्हाला कन्फ्यूज झालं तुम्ही हा लावता सिलिकॉनचा, पण कन्फ्यूज करायचं नाही. सिलिकॉन बोलतो 0.7, जर्मेनियम बोलतो 0.3. आता याचे सगळे टेम्परेचर सगळ्याचा तुम्हाला मी आता 10-15 मिनटात चार्ट काय करतो टाकतो टेलिग्रामला. टेलिग्राम चॅनलवरती टेक्निकल यूट्यूबवाला या चॅनलवरती जेवढा कंटेंट आहे महाराष्ट्रात कोणत्याच टेलिग्राम चॅनलवरती तेवढा कंटेंट नाही मित्रांनो. म्हणून तोंड फोडून तीनदा सांगतोय. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. 100% या ठिकाणी जॉईन करा. काय जॉईन करा. विच गँग्स इज यूज मार्किंग टूल्स. बघा कोणता मार्किंग टूल्स वापरतो मार्किंग करायला आपण मटेरियलवरती. अशा मटेरियलवरती मार्किंग करायला कोणता टूल वापरतो स्क्रॅच गेज. काय स्क्रॅच गेज वापरता तुम्ही या ठिकाणी. स्क्रॅच गेज अशा पद्धतीने एक डब्बी असते मित्रांनो. काय आणि अशा पद्धतीने या ठिकाणी असं असतं, अशा पद्धतीने असतं. आणि या ठिकाणी असते 2 नळ्या, अशा 2 नळ्या असतात. आणि हा असतो तुमचा स्क्रॅच गेज. याची डायग्राम तुम्हाला टेलिग्रामला देतो, कारण डायग्राम पुढच्या वेळेस जर आली तर मला या ठिकाणी तुम्ही फोडून काढसाल. ओके चला पुढचा प्रश्न. कम्युटेटर ब्रश आर युजली मेड. बघा एवढा प्रश्न सोपा विचारला. कम्युटेटरचे ब्रश कशाचे करतात बघा. कम्युटेटरचे ब्रश कशाचे बनवलेले असतात ग्राफाईट आणि कार्बन. आणि त्याचेच काय असतात बरे माहिती आहे का ग्राफाईट आणि त्याचेच. बघा तुमचा कम्युटेटर कशाचा बनवलेला असतो कॉपर किंवा हार्ड ड्रोन कॉपर स्टीलपासून हा काय केलेला असतो बनवलेला असतो. बघा जर ब्रशसुद्धा कॉपरचे बनवले असते तर काय झालं असतं, या दोघांनी एवढे भांडणं केले असते ना, सगळी मशीन चेतून टाकली असते. घासून हीट तयार केली असती यांनी आणि सगळी मशीन काय केली असती चतून टाकली असती. म्हणून एक जर तुम्हाला माहिती मित्रांनो, एक जर हार्ड झाला तर दुसऱ्याला सॉफ्ट व्हावं लागतं. काय एक हार्ड झाला तर दुसऱ्याला सॉफ्ट व्हावं लागतं. तेव्हाच संसाराचा गाळा हा शेवटपर्यंत जातो.
नाही तर काय एक काटा झालं तर उद्या दुसरा काय काचकुरीची झाडं होती. काय एक काटा झाला तर दुसरा काचकुरीचे झाडं होते. मग हा संसार शेवटपर्यंत जातो का नाही. असाच ह्या दोघांचा संसार रूपी गाडा आहे मित्रांनो. कोणाचा कम्युटेटर आणि ब्रशचा. आपला कम्युटेटर बिचारा कधी सॉफ्ट असतो का नाही. आता ततपपच करतो कधी बी ततपप एकदम हार्ड असतो तो. आणि आपला ब्रश काय एकदम सॉफ्ट मऊ नाजूक मनाचा मुलीच्या मनासारखा आहे का नाही. तुम्हाला असं सांगितलं तर असं तत कळतं तुम्हाला आहे ना. हां त्यामुळे ग्राफाईटचा केलेला असतो कार्बनचा केलेला असतो. कोणता आपला ब्रश एकदम सॉफ्ट नाजूक मनाचा असतो बघा तो. तुमच्या कम्प्युटरसारखा असतो का एकदम हार्ड कधी नागिनी ते सारखाच आहे की नाही. चला पुढचा प्रश्न काही नाही 6 प्रश्न राहिले या ठिकाणी बरं का. चला विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी द गुड कंडक्टर. बोलो भाई इसमें से कौन सा क्या है. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी गुड कंडक्टर. मेटल अँड अलॉय. त्यानंतर दिलंय वूड. लाकूड असतं का रे पोट्याव. लाकूड असतं का कंडक्टर. अजिबात नसतं. लाकूड नाही आहे हो. त्यानं पॉलिमर तुमचा येतो कशामध्ये. पॉलिमर कशामध्ये प्लॅस्टिकमध्ये येतो पॉलिमर. मग ती आहे का नाही हो. हे पण नाही हो. मग बघा सिरॅमिक रिंग तुम्हाला कालच्या परवाच्या सेशनमध्ये बोललो होतो बघा. इन्सुलेशन रिंग कशाची करतो इन्सुलेशन रिंग. मोठमोठ्या ट्रान्समिशन लाईनवरती आपण इन्सुलेशन रिंग वापरतो. इन्सुलेटर रिंग. त्या इन्सुलेटर रिंग असतात सिरॅमिकच्या. म्हणून हा काय आहे तुमचा इन्सुलेटर आहे. हे पण नाही. मग मेटल आणि अलॉय काय तुमचा गुड कंडक्टर आहे मायबाप. काय आहे गुड कंडक्टर लक्षात ठेवायचं बरं का. चला पुढचा प्रश्न बघा. द नेसेसरी आहे काय. द नेसेसरी कंडिशन ऑफ द पॅरलल ऑपरेशन ऑफ द ट्रान्सफॉर्मर. बघा ट्रान्सफॉर्मरमध्ये कधी लक्षात ठेवायचं KVA रेटिंगवरती आपण काय करत नाही पॅरलल ऑपरेशन करत नाही. KVA रेटिंगवरती पॅरलल ऑपरेशन करत नाही हे तुम्हाला देतात आणि इथे गफळा होतो मित्रांनो. त्यामुळे पहिले KVA रेटिंगवरून करत नाही ते सांगितलं. नंतर वाचतो मी आता हे आणि तुम्हाला समजून सांगतो बघा. पोलॅरिटी मस्ट बी सेम 100% पाहिजे. पोलॅरिटी जर सेम नसली तर तुम्ही या ठिकाणी कनेक्शन करू शकत नाही. त्यांना एक करू शकत नाही. नेसेसरी ऑफ द कंडिशन ऑफ द पॅरलल ऑफ द ऑपरेशन ऑफ बघा. द नेसेसरी कंडिशन बघा कोणती कंडिशन लागते बघा. पॅरलल मस्ट काय पोलॅरिटी मस्ट बी सेम पाहिजे का नाही. सेम पाहिजे. फेज सिक्वेन्स मस्ट बी अपोजिट. नाही रे बापा फेज सिक्वेन्स अपोजिट नाही पाहिजे. फेज सिक्वेन्स सेम पाहिजे बघा. नंतर फेज सिक्वेन्स मस्ट बी सेम फॉर अ 3 फेज ट्रान्सफॉर्मर पाहिजे ना. फेज सिक्वेन्स सेम पाहिजे बघा. पुढचं काय पोलॅरिटी मस्ट बी सेम. पोलॅरिटी सेम पाहिजे. फेज सिक्वेन्स पण सेम पाहिजे ऑफ दी 3 फेज बघा. त्यानंतर फ्रिक्वेन्सीसुद्धा सेम पाहिजे. फ्रिक्वेन्सी सेम पाहिजे. KVA पाहिजे का सेम नाही. अशा पद्धतीचे हे तिन्ही कंटेंट सेम पाहिजे. मग फेज सिक्वेन्स झाला पोलॅरिटी झाली आणि फ्रिक्वेन्सी झाली. हे तिन्ही सेम पाहिजे कशाला ट्रान्सफॉर्मरच्या पॅरलल ऑपरेशनसाठी. ट्रान्सफॉर्मरच्याच दिलं आहे का ट्रान्सफॉर्मरच्या दिले ओके. ट्रान्सफॉर्मरची रेटिंग कशामध्ये असते मित्रांनो KVAमध्ये असते. आणि तुमच्या अल्टरनेटर याची DC मशीनची कशामध्ये असते किलोवॅटमध्ये असते. लक्षात ठेवा DC मशीनची किलोवॅटमध्ये असते बघा. फक्त 4 क्वेश्चन राहिले फक्त 4. विच ऑफ द फॉलोइंग टेक ॲन ॲक्टिव्ह पार्ट ऑफ द फॉलोइंग काय ट्रान्सफर ऑफ द इलेक्ट्रिक एनर्जी. बघा इलेक्ट्रिक एनर्जी कोण बघा या ठिकाणी तुमचा इलेक्ट्रॉन आहे. उत्तर सांगतो तुम्हाला. उत्तर दिसलं पण असं इलेक्ट्रॉनिक बघा. विच ऑफ द फॉलोइंग काय टेक्स ॲन ॲक्टिव्ह पार्ट ऑफ द फॉलोइंग ट्रान्सफर द इलेक्ट्रिक एनर्जी ट्रान्सफर करतो बघा. तुमचा काय करतो तुमच्या करंटची डेफिनेशन सांगा बरं पहिले. काय फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन. डेफिनेशन काय त्याची फ्लो ऑफ द इलेक्ट्रॉन. ओके. तुमचा जेव्हा इलेक्ट्रॉन फ्लो होतो ना तेव्हा काय होतं तुमचा करंट पास होतो. जर करंटची बघा करंट कसा पास होतो पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. आणि तुमचा इलेक्ट्रॉन कसा पास होतो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. दोघंही अपोजिट असतात मित्रांनो. 2 बांधावरचे 2 शेतकरी आहे बघा. हे करंट जर गेला पॉझिटिव्ह निगेटिव्ह तर तुमचा इलेक्ट्रॉन कसा जातो निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह जातो. आणि आपला करंट पास करण्यासाठी कारणीभूत कोण आहे मित्रांनो या ठिकाणी आहे इलेक्ट्रॉन आहे. या ठिकाणी इलेक्ट्रॉन आहे. ओके मित्रांनो कळलं. चला 27 नंबरचा प्रश्न PN जंक्शनवरती विचारला आहे. व्हॉट हॅपन टू द डिप्लेशन रिजन वेन द PN जंक्शन इज फॉरवर्ड बाईस. बघा PN जंक्शन काढून दाखवतो पहिले तुम्हाला. तसं कळणार नाही ना तुम्हाला. हाय PN जंक्शन बघा. हे पॉझिटिव्ह हे निगेटिव्ह आहे. ओके बघा या ठिकाणी जर तुम्ही याला पॉझिटिव्ह दिला याला निगेटिव्ह दिलं म्हणजे हे झालं फॉरवर्ड तुमचं. हे झालं फॉरवर्ड. असं जर केलं ना मायबाप तुम्ही
तर हा डिप्लेशन रिजन काय होतो, कमी कमी होत जातो आणि एका वेळेला संपून जातो. काय कमी कमी होऊन एका वेळेला संपून जातं आणि या ठिकाणी काय होतं, हे ट्रान्सफर होण्यास सुरुवात होती. बघा, आणि हेच जर उलटे जर केले तुम्ही, तर या ठिकाणी काय केलं आहे, तुम्हाला फॉरवर्ड दिलं आहे. हे जर उलटं केलं आहे ना, हे जर उलटं केलं पॉझिटिव्ह निगेटिव्ह, या ठिकाणी बॅरियर वाढत जातं. पण या ठिकाणी फॉरवर्ड केलं तर काय होईल ते विचारलं आहे. बघा, डिप्लेशन एरिया डिक्रीज होईल. काय बोललो ना, डिप्लेशन एरिया काय होतं, कमी 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 होत जातं, डिक्रीज होत जातं मायबाप. ओके, चला पुढचा प्रश्न बघा. इलेक्ट्रोप्लेटिंग आली म्हणजे बॅटरी आली पाहिजे तुमच्या ध्यानात. बघा, इलेक्ट्रोप्लेटिंग प्रोसेस इज ड्यू टू द विच ऑफ द फॉलोइंग. बघा, इलेक्ट्रोप्लेटिंगमध्ये मॅग्नेटिकचा काही हात नाही हो, इथं इलेक्ट्रोस्टॅटिकचा काही हात नाही आणि फिजिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी अजिबात नाही. केमिकल, अरे तुम्हाला इलेक्ट्रोप्लेटिंग आली म्हणजे केमिकल आली पाहिजेच. या ठिकाणी असा टप असतो, या ठिकाणी काय केलं असतं, इलेक्ट्रोलाइट ठेवलेलं असतं, या ठिकाणी असते तुमचे 2 रॉड, या ठिकाणी सप्लाय दिलेला असतो. ज्या प्लेटवरती तुम्हाला काय करायचं आहे, या ठिकाणी ज्या प्लेटवरती तुम्हाला काय करायचं, लेपन करायचं आहे दुसऱ्या त्याला कॅथोडवरती लावतात आणि ज्या मटेरियलचं लेपन करायचं आहे त्याला पॉझिटिव्हवरती लावतात. म्हणजे इकडचे अणू काय होतात, इकडे जाऊन यावरती चिपकतात. या ठिकाणी अशा पद्धती असते तुमची इलेक्ट्रोप्लेटिंग. ही कशा केमिकल, काय केमिकल इफेक्ट असतो मित्रांनो, हा इलेक्ट्रिसिटीचा केमिकल इफेक्ट असतो. बघा पुढचा प्रश्न. द सबस्टन्स काय दॅट द स्लाइटली अट्रॅक्ट, बघा स्लाइटली अट्रॅक्ट बाय द मॅग्नेट ऑफ द कॉमन स्ट्रेट आर कॉल्ड. बघा, जर फेरोमॅग्नेट असेल तर एकदम रपकान दिशे अट्रॅक्ट होतो. काय रपकान दिशे अट्रॅक्ट होतो, त्याचे पोल असतात एन आणि एस. एन आणि एस असली की रपकान दिशे अट्रॅक्ट होतो. आणि स्लाइटली बोललं, एकदम नॉर्मल स्लाइटली, मग तो असतो परमनंट काय पॅरामॅग्नेटिक, काय पॅरामॅग्नेटिक सबस्टन्स असतो. डायमॅग्नेटिक असेल तर एकमेकाला अट्रॅक्ट करत नाही मित्रांनो. काय डायमॅग्नेट असेल तर करत नाही. पॅरामॅग्नेट हे काय स्लाइटली अट्रॅक्ट करतात आणि फेरोमॅग्नेट काय एकदम रापचिकली अट्रॅक्ट करतात. ओके, चला शेवटचा प्रश्न आहे आजचा आपला. विच टाईप ऑफ पॉवर फॅक्टर इज शो बाय द ओव्हर एक्सायटेड अल्टरनेटर. प्रश्न चुकलेला आहे मित्रांनो, या ठिकाणी 100% चुकलेला आहे, मी सांगतो. बघा, जर ओव्हर एक्सायटेड असेल ना, काय ओव्हर एक्सायटेड अल्टरनेटर असेल तर पॉवर फॅक्टर असतो लॅगिंग. काय असतो पॉवर फॅक्टर लॅगिंग. ओव्हर एक्सायटेड, अंडर एक्सायटेड जर असला, अंडर एक्सायटेड असलो लीडिंग. मी सांगतोय, तुम्हाला वाटत असं नाही चुकीचं आहे, नाही हो चुकीचं नाही. अल्टरनेटरमध्ये उलटं असतं मित्रांनो, ओव्हर एक्साइटसाठी लॅगिंग असतं, अंडर एक्सायटेशनसाठी लीडिंग असतं. जर मोटरचा विचार जर केला तर ओव्हर एक्सायटेशनसाठी असतं लीडिंग. मग उलटं आहे दोघांचं, इथं कार्यक्रम उलटा आहे बरं का. आणि जर तेच अंडर एक्सायटेशन असेल तर लॅगिंग असतं. मग तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, हा कंटेंट झाला अल्टरनेटरचा आणि हा कंटेंट झाला मोटरचा. ओके, तुम्हाला या ठिकाणी ओव्हर एक्सायटेशन अल्टरनेटर विचारलं आहे, मग तुम्हाला या ठिकाणी लॅगिंग पाहिजे होतं, पण यांनी काय चुकून लीडिंग केलं आहे. तुमचं उत्तर 1 पाहिजे होतं मायबाप, इथं काय 1 पाहिजे होतं. अशा पद्धतीने आजचा कंटेंट या ठिकाणी संपला आहे. आपण 30च प्रश्न घेणार आहे. 31 आपण उद्या या ठिकाणी बघू घ्यायचं का काय. ओके, तुम्ही जर या ठिकाणी रिस्पॉन्स दिला आजच्या व्हिडिओला तर आपण उद्या कंटिन्यू करू. ओके मित्रांनो, अशा पद्धतीनं तुमचा या ठिकाणी कन्सेप्ट क्लिअर झाल्या. प्रश्न जाऊ द्या तिकडे चुलीत, कन्सेप्ट क्लिअर झाले आज तुमचे. ओके, जर कंटेंट आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा. आणि परत सांगतो, 50पेक्षा जास्त पुस्तकांसाठी आणि या कंटेंटसाठी आजच्या PDF टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेक्निकल यूट्यूबवाला टेलिग्राम चॅनलचं नाव आहे आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. टेन्शन घेऊ नका, डायरेक्ट असं टचकन दाबायचं, काय टचकन या ठिकाणी दाबायचं लिंकवरती आणि टेलिग्रामला जायचं, तिथून सगळ्या कंटेंट डाउनलोड करायचं आणि मस्तपैकी बिंदास अभ्यास करायचा. आणि काही प्रॉब्लेम असला तर फोन करू नका, मेसेज करा मायबाप. हो, असं दिवसभर तुम्ही फोन करून मला बेजार करून टाकले, माझा अभ्यास गेला कुठं मसनात तिकडं, मला काय करा, मेसेज करा, तुम्हाला सर्व काही या ठिकाणी देतो. आणि नोट्स पाहिजे या ठिकाणी बघा मित्रांनो, माझ्याकडे शॉर्ट नोट्स अवेलेबल आहे. शॉर्ट नोट्स या माझ्या तुम्हाला कळत नाही, मी तुम्हाला सांगतो या ठिकाणी. आणि तुम्हाला लागल्यास तर मी एका चॅप्टरच्या आज तुम्हाला टाकतो. जर त्या कळल्या तर मला या ठिकाणी सांगा, तुम्हाला पुढच्या पण टाकतो. ओके, तर या ठिकाणी आपण या सेशनला पूर्ण विराम देऊया आणि भेटूया अशाच एका सेशनमध्ये पुन्हा एकदा. थँक्यू सो मच. बाय बाय मित्रांनो.